नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत MHSET प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आणि आजचा जो टॉपिक असणार आहे तो आहे जेनेटिक्सचा. खूप सारे स्टुडंट्सने कमेंट्स टाकले होते की मॅम टफ युनिट्स जसं बायोकेमिस्ट्री, मोल बायो, जेनेटिक्स यावरती तुम्ही सिरीज बनवा. सो आजचे टॉपिक आपण जेनेटिक्सबद्दल डिस्कस करणार आहोत. बघूयात काय प्रिव्हियस इयरला क्वेश्चन्स विचारले होते. फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द सुडोजीन. क्वेश्चन विचारले ऑगस्ट 2011 मध्ये. सुडो दॅट मीन्स दॅट इज द फॉल्स. सुडोचा अर्थ काय? फॉल्स जीन आहे. फॉल्स जीन आहे म्हणजे ऑब्वियसली तो ट्रू नाही आहे. ट्रू नाही आहे म्हणजेच तो नावावरूनच कळत आहे की तो काम करत नाही आहे. सो ऑप्शन्स बघूयात. अ जीन दॅट इज ओनली एक्सप्रेस्ड ॲट सर्टन डेव्हलपमेंटल स्टेजेस. असा जीन की जो एक्सप्रेस करतोय काही डेव्हलपमेंटल स्टेजेसला. किंवा pseudogenes, that means it is the non-functional gene. A gene that contains a mutation but still functional. mutation होत आहे तरी पण तो functional आहे. आणि फोर्थ वन, a sequence of DNA that is slowly evolving to become an active gene. मग अशी सिक्वेन्स आहे DNA ची की ज्याच्यामध्ये म्युटेशन होतं, स्लोली इव्हॉल्व होतो आणि तो ॲक्टिव्ह बनतो. सो काय वाटते तुम्हाला करेक्ट ऑप्शन? Obviously the second option is the correct. It is the non-functional gene. Pseudogene आहे तो non-functional आहे. सो तरी त्याबद्दल आपण डिटेल्स एकदा बघूया सुडोजीन्सचे थोडेशा. सुडोजीन एक्झॅक्टली काय आहे? सुडोजीन इज अ DNA sequence that resembles a gene but has been mutated into an inactive form over the course of evolution. म्हणजे अशी DNA ची सिक्वेन्स ज्याच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे आणि म्युटेशन झाल्याच्या नंतर मग तो काय बनलेला आहे? इनॅक्टिव्ह बनलेला आहे ओव्हर द टाइम ऑफ द पिरियड. म्हणजे इव्होल्युशन नंतर तो इनॅक्टिव्ह बनलेला आहे, ज्याला आपण काय म्हणतो? दॅट इज द सुडोजीन. ओके, सेकंड क्वेश्चन बघूयात. इन गार्डन पीज येलो सीड कलर capital Y is dominant to the green Y. Round seed shaped R is the dominant to the wrinkle small r, and tall capital T is the dominant to the dwarf small t. These traits segregate independently. What phenotypes are expected from the cross? मग खालील पैकी क्वेश्चन डायरेक्टली कुठे विचारलाय? इथे विचारलेला आहे की हा एक क्रॉस दिलेला आहे, यामधून तुम्हाला कुठल्या टाईपचे फिनोटाइप्स मिळू शकतात. मग अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात तर थोडंसं लॉजिक लावायचं या क्वेश्चन्समध्ये. बघूयात कशा टाईपमध्ये लॉजिक लावू शकतो. इथे तुम्हाला दिसतंय कॅपिटल आर इथे पण आहे, कॅपिटल आर इथे पण आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? राऊंड कन्फर्म मिळणार आहे. म्हणजे इथे पण राऊंड मिळणार आहे, इथे पण राऊंड मिळणार आहे. सो इथे पण काय मिळणार आहे? टॉल. तरी आपण आता आन्सर्स चेक करूयात डायरेक्टली. येलो रिंकल डॉफ, ग्रीन राऊंड टॉल. आता रिंकल्ड तर मिळणारच नाही ना, कुठली कंडिशन असली तर रिंकल्ड मिळणार नाही. सो दॅट इज द इनकरेक्ट. येलो राऊंड टॉल, पण इथे स्मॉल वाय आहे म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? ग्रीन मिळणार आहे. सो दॅट इज द इनकरेक्ट ऑप्शन. त्यानंतर येलो राऊंड टॉल, ग्रीन रिंकल डॉफ. सो रिंकल्ड इज ऑल्सो द इनकरेक्ट ऑप्शन. ऑब्वियसली द करेक्ट ऑप्शन इज द ऑप्शन नंबर सी, ज्याच्यामध्ये आपल्याला येलो राऊंड टॉल मिळतोय आणि ग्रीन राऊंड टॉल मिळतोय. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. क्वेश्चन नंबर थर्ड बघा. द नेम ऑफ क्रोमोझोम मॅप युनिट इज खूप इझी क्वेश्चन्स 12th स्टँडर्डमधून विचारला गेलेला आहे. सो डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. क्रोमोझोम मॅप युनिटला आपण काय म्हणतोय? ऑप्शन्स आहे इंटरलोकस डिस्टन्स, सायटोमॉर्गन, क्रोमोमियर, सेंटीमॉर्गन. आता डिस्टन्स जो क्रोमोझोम मॅप युनिट किंवा क्रोमोझोममधला जो काही डिस्टन्स आहे तो एका सायंटिस्टने दिलेला होता आणि त्याचं नाव होतं मॉर्गन, आणि तेव्हापासूनच त्याला आपण काय म्हणतो? सेंटीमॉर्गन. सो क्रोमोझोमचा जो मॅप युनिट आहे तो आहे सेंटीमॉर्गन. म्हणजे जर तुम्ही हा क्रोमोझोम कन्सिडर केला आणि क्रोमोझोमवरती जर हे दोन जीन कन्सिडर केलेले, फॉर एक्झाम्पल हा आहे जीन ए आणि हा आहे बी, या दोन्हींमधलं जे डिस्टन्स आहे फॉर एक्झाम्पल 5 आहे, पण 5 काय? दॅट इज द सेंटीमॉर्गन. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज द मॅप युनिट किंवा डिस्टन्स जे कॅल्क्युलेट केला जातं त्या डिस्टन्समधला जो काही युनिट आहे त्याला आपण म्हणतो सेंटीमॉर्गन. क्वेश्चन नंबर 4. इफ अ विमेन डिझायर्स टू कन्सीव आफ्टर द एज ऑफ 35 शी नीड्स अ जेनेटिक काउन्सिलिंग. म्हणजे अशी विमेन की जिला असं वाटतं की आता 35च्या एजमध्ये कन्सीव करायला हवं, तर तिला जेनेटिक काउन्सिलिंगची गरज आहे.
So this is the particularly required because of the incidence in the babies born to the such a mothers. म्हणजे हिला का जेनेटिक काउन्सिलिंगची गरज आहे किंवा अशा टाईपचे इन्सिडन्सेस होऊ शकतात, जो नवीन बेबी किंवा नवीन बाळ जे जन्माला येणार आहे त्याच्यामध्ये काही प्रकारचे इन्सिडन्सेस होऊ शकतात. ते कुठल्या प्रकारचे इन्सिडन्सेस आहे हा क्वेश्चन विचारला आहे. ऑप्शन्स आहे क्लेनफिल्टर सिंड्रोम, स्टिल बर्थ, डाऊन सिंड्रोम अँड अबॉर्शन. ऑब्वियसली ह्याच्यामध्ये काय आहे, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट, दॅट इज द डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोममध्ये काय होतं तर नॉन डिसजंक्शनिंग होते, डिसजंक्शनिंग प्रॉपरली होत नाही आहे, म्हणजे नॉन डिसजंक्शनिंग प्रॉपरली होत नाही आहे आणि त्यामुळे इथे ट्रायझोमी क्रिएट होती आहे आणि जी ट्रायझोमी होती आहे ती कशावरती होती, 21st नंबरच्या क्रोमोझोमवरती होती आणि मग ह्या बेबीजमध्ये काय होऊ शकतं, डाऊन सिंड्रोम होऊ शकतो. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 बघूयात. A human male carrying an allele for a trait on the X chromosome is. Human male विचारले, मेलकडे काय कॅरेक्टरिस्टिक असतात, XY, कॅरिंग अँड अलील फॉर अ ट्रेट ऑन द एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोमवरती काही अलील्स कॅरी आउट करते, त्याला आपण काय म्हणतो. ऑप्शन्स आहे हेमिझायगस, होमोझायगस, हेटेरोझायगस, मोनोझायगस. सो द करेक्ट ऑप्शन इज द हेमिझायगस. म्हणजे जर फिमेलसोबत कंपॅरिझन केलं तर फिमेलकडे 2 एक्स असतात, म्हणजे ह्याचे हाफ एक्स कोणाकडे, मेलकडे आहे आणि मेलकडे हाफ एक्स आहे, तर मग त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज द हेमिझायगस. हेमीचा मिनिंगच काय होतो, हाफ होतो. तरी बघूयात एकदा डिटेल्स त्याचे. फिमेल्स आर द XX and males are the XY. Since the males have the only single copy of the X chromosome, मेलकडे एकच सिंगल कॉपी आहे X क्रोमोझोमची, they have only a single allele for any gene on the X chromosome. Males are said to be the hemizygous for any X chromosome. मेलला काय म्हणतो आपण, कुठले X क्रोमोझोमसाठी मेल काय बनलेला आहे, हेमिझायगस. and meaning that there are only the half, म्हणजेच hemi as many alleles as normally present in the diploid individual. So that's why that is the hemizygous. नेक्स्ट बघूयात क्वेश्चन नंबर 6. इन X-linked recessive inheritance. क्वेश्चन विचारला डिसेंबर 2013 मध्ये. आता अशा टाईपचा जो क्वेश्चन आहे, एक्स-लिंक्ड रेसेसिव्ह किंवा एक्स-लिंक्ड डॉमिनंट किंवा ऑटोझोमल रेसेसिव्ह किंवा ऑटोझोमल डॉमिनंट, अशा टाईपचे हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यावरती क्वेश्चन्स विचारतात, 100% विचारतात, सेटमध्ये विचारला गेलेला आहे. सो डायरेक्टली तुम्हाला सेंटेन्स फॉर्ममध्ये क्वेश्चन्स विचारतील किंवा पेडिग्री फॉर्ममध्ये देतील किंवा म्हणतील की खाली काही डिसऑर्डर देतील, जसं हिमोफिलिया, कलर ब्लाइंडनेस एक्सेट्रा एक्सेट्रा, म्हणतील ह्यापैकी तो एक्स लिंक्ड रेसेसिव्ह आहे, डॉमिनंट आहे, काय. सो हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला परफेक्ट करायचा आहे, कारण की 100% ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात. आता जेव्हा जेव्हा तुम्ही MCQ सॉल्व करणार तर तुम्हाला लक्षात येईल की कशावरती क्वेश्चन्स खूप वेळेस विचारले गेलेले आहेत, कुठला टॉपिक इम्पॉर्टंट आहे. आपण जो थेअरीचा अभ्यास करतो तो डिफरंट आहे, जो MCQसाठी अभ्यास करतो तो डिफरंट आहे. MCQचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा प्रिव्हियसली एकदा चेक करायचं कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे, कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारतात. त्यामुळे गरजेचं आहे आपल्याला MCQची प्रॅक्टिस करणं, जास्तीत जास्त मॅक्झिमम प्रॅक्टिस करणं, कारण की तुमचं ब्रेन त्यावेळेने विचार करणार आहे. जरी तुम्ही थेअरी रीड केलेली असेल, त्याला इम्प्लिमेंट कसं करायचं तर ते प्रॅक्टिसनेच तुम्हाला समजणार आहे. सो प्रॅक्टिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट. क्वेश्चन बघा. एक्स-लिंक्ड रेसेसिव्ह इनहेरिटन्समध्ये असे काही सांगितलेल्या आहेत गोष्टी 4-5, त्यापैकी कुठली करेक्ट आहे. मोस्ट अफेक्टेड इंडिव्हिज्युअल्स आर फाउंड विदिन विच ऑफ द फॉलोइंग फिमेल. म्हणजेच खूप सारे फिमेल अफेक्टेड असेल तर खूप सारे इंडिव्हिज्युअल्स अफेक्टेड असतात. हा सेंटेन्स इम्प्रॉपर बनवलेला आहे, इथे पर्टिक्युलरली मेन्शन केलेलं नाही, बॉईज गर्ल्स, डायरेक्टली मोस्ट अफेक्टेड दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 2 बघा. द ट्रेट्स डज नॉट स्किप द जनरेशन. आता जेव्हा रेसेसिव्ह म्हणतो तर तेव्हा रेसेसिव्हमध्ये 100% तो जो ट्रेट आहे किंवा तो जो जनरेशन आहे तो स्किप होतो इन द केस ऑफ रेसेसिव्ह. हां, जर तो एक्स-लिंक्ड डॉमिनंट असतं तर त्याच्यामध्ये जनरेशन स्किप होत नाही, किंवा ऑटोझोमल डॉमिनंट असतं तर त्याच्यामध्ये जनरेशन स्किप होत नाही. जनरेशन स्किप फक्त आणि फक्त रेसेसिव्हमध्ये होत असतं. ठीक आहे. आता जर एखादी केस अशी असेल की त्याच्यामध्ये रेसेसिव्ह पण आहे आणि जनरेशन पण स्किप झालेलं नाही, डिपेंडिंग ऑन द पेनिट्रेशन पॉवर, पेनिट्रेशनचा आणि त्याचा संबंध आहे, पण सेटमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारत नाही. पण जर हां तुम्ही CSIR नेटचे प्रिपरेशन करत असाल तर त्यामध्ये अशा टाईपचे कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी विचारू शकतात.
किंवा डायरेक्टली पेडिग्री तशा टाईपमध्ये देऊ शकतात. जो पेडिग्री रेसेसिव्हचा आहे तरी पण जनरेशन स्किप केलेलं तुम्हाला त्याची पेडिग्रीमध्ये दिसणार नाही. ठीक आहे. पण इथे नॉर्मली एक्स लिंक्ड रेसेसिव्हमध्ये काय होत असतं तर जनरेशन स्किप होतात. इथं म्हटलं नॉट स्किप, सो दॅट इज द इनकरेक्ट ऑप्शन. त्यानंतर द डॉटर्स ऑफ अफेक्टेड फादर शुड बी अफेक्टेड. म्हणजे जर फादर अफेक्टेड असेल तर त्या फादरपासून जेवढ्या काही डॉटर्स तयार होणार आहेत त्या सगळ्या अफेक्टेड असतील. हाऊ? आता एकदा बघूयात की कसं काय असं पॉसिबल आहे. की फॉर एक्झाम्पल ही मदर आहे, मदर हेल्दी आहे. त्यानंतर हे फादर्स आहे, फादर अफेक्टेड आहे. ठीक आहे. फादरकडे एकच एक्स आहे, तो पण काय एक्स डॅमेज आहे, फादर अफेक्टेडच झालेले. ठीक आहे. आता ह्याच्यापासून डायरेक्टली मी कन्सिडर करते एक एक्स तर फिमेलकडून म्हणजे मदरकडून येणार आहे, हेल्दी मदर, आणि एक एक्स जो आहे तो फादरकडून येणार आहे. पण हा जरी एक्स प्रॉब्लेमॅटिक असेल तरीसुद्धा दुसरा कॉम्प्लिमेंटरी आहे ना, त्याला दुसरा पेअरिंगमध्ये आहे. म्हणजे ही जी डॉटर बनली ती काय बनली, ती कॅरियर बनली आहे. आणि ही डिसऑर्डर कोणती, रेसेसिव्ह आहे. डॉमिनंट असती तर ती अफेक्ट होऊ शकली असती, पण रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे. सो दॅट इज दॅट डॉटर बिकम्स अ कॅरियर बट दॅट डॉटर इज नॉट गेटिंग अफेक्टेड. ही डॉटर अफेक्टेड नाही आहे, ही कॅरियर आहे, अँड दॅट्स वाय दॅट इज द इनकरेक्ट सेंटेन्स. द सन्स ऑफ द अफेक्टेड फिमेल शुड बी द अफेक्टेड. म्हणजे जर मदर अफेक्टेड असेल, मदर अफेक्टेड म्हणजे इथे मी कन्सिडर करते की एक्स सी आणि हे फादर हेल्दी आहे. मग आता ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की एकच एक्सची कॉपी जी आहे ती सनकडे जात असते. ती एक्सची कॉपी कुठून येत असते तर मदरकडून. म्हणजे एक्स सी आणि हा वाय कुठून येत असतो, फादरकडून. म्हणजे हा सन काय झाला, एकच कॉपी होती ती पण डॅमेज, म्हणजे हा काय झाला, अफेक्टेड झाला. म्हणजे जर मदर अफेक्टेड असेल तर सगळे सन्स काय होतील, तिचे सगळे मुलं काय होतील, अफेक्टेड होतील. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. द सन ऑफ द अफेक्टेड फिमेल शुड बी अफेक्टेड. सो अशा टाईपचं तुम्हाला जर स्टडी करायचं असेल तर तुम्ही 12th स्टँडर्डच्या बुकमधून डायरेक्टली स्टडी करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला रेसेसिव्ह डिसऑर्डर्स आणि डॉमिनंट डिसऑर्डर्स दोन्ही पण ऑटोझोमल आणि एक्स लिंक्ड दिलेल्या आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्टडी करायचा असेल तर इंटरनेटवरती अशा टाईपचे चार्ट्स दिलेले असतात बघा. ऑटोझोमल डॉमिनंट, ऑटोझोमल रेसेसिव्ह, एक्स लिंक डॉमिनंट, एक्स लिंक रेसेसिव्ह, अशा टाईपचे चार्ट्स असतात. त्या चार्ट्सवरती काही कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले असतात, ते व्यवस्थित रीड करा आणि पेडिग्रीवरती जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. सो अशा टाईपमध्ये हे पेडिग्रीचा चार्ट आहे. सो पेडिग्रीवरती क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जरी सेटमध्ये जरी क्वेश्चन नाही आले तर नक्कीच तुम्हाला CSIR नेटमध्ये हेल्पफुल होणार आहेत. क्वेश्चन नंबर 7 बघा. पटाऊ सिंड्रोम इज ड्यू टू. सप्टेंबर 2015 मध्ये क्वेश्चन विचारला होता. आता हे जे सिंड्रोम्स आहेत त्यावरती पण क्वेश्चन्स हमखास विचारले जातात. पटाऊ सिंड्रोम असतो, क्लेनफिल्टर सिंड्रोम आहे, डाऊन सिंड्रोम आहे. ह्याच्या अगोदर आपण डाऊन सिंड्रोमचं बघितलं होतं. सो ह्याच्यावरती क्वेश्चन्स विचारतात, त्यामुळे ह्या पण गोष्टी व्यवस्थित रीड करून घ्या. ट्रायझोमी ऑफ क्रोमोझोम 13, ट्रायझोमी ऑफ क्रोमोझोम 18, ट्रायझोमी ऑफ क्रोमोझोम 21, रॉबर्टसोनियन ट्रान्सलोकेशन. ऑब्वियसली पटाऊ सिंड्रोम का होतो, कारण की ट्रायझोमी ऑफ क्रोमोझोम नंबर 13, क्रोमोझोम नंबर 13 वरती ट्रायझोमी क्रिएट होते आणि त्यामुळे पटाऊ सिंड्रोम होतो. तरीही डायग्रॅमॅटिकली बघा, अशा टाईपमध्ये 13th नंबरच्या क्रोमोझोमवरती ट्रायझोमी क्रिएट झालेली आहे. क्वेश्चन नंबर 8 इन इपिस्टॅसिस मे 2016 मध्ये विचारला होता. इपिस्टॅसिस, ऑब्वियसली इपिस्टॅसिस हा जो कॉन्सेप्ट आहे तो काय आहे तर एक जीन दुसऱ्या जीनला मास्क करत असतो, दुसऱ्या जीनच्या इफेक्टला मास्क करतो, त्याला आपण काय म्हणतो, इपिस्टॅसिस म्हणतो. आणि डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेलेला आहे. वन जीन मास्क द इफेक्ट ऑफ अनदर जीन, टू जीन्स आर कॉम्प्लिमेंटरी टू ईच अदर, एक्स्ट्रा न्यूक्लियर जीन्स आर इनवर्ट, सप्रेसर जीन्स आर ॲक्टिवेटेड. Obviously the option number 1 is the correct one. One gene masks the effect of another gene. Question number 9 बघा. The dash genes are confined to the differential region of the Y chromosome. Options आहेत autosomal, holoandric, mutant and sex linked. कुठला जीन जो आहे तो Y क्रोमोझोम वरती त्याला असं नाव दिले जातं त्या की जो Y क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे. सो दॅट वी कॉल्ड इट एज दॅट इज द होलँड्रिक जीन, जो की आपण म्हटलं जातं दॅट इज द डिफरन्शियल ऑन द Y क्रोमोझोम. असा जीन आहे जो की Y क्रोमोझोमवरती प्रेझेंट आहे, त्या जीनला आपण काय म्हणतो, होलँड्रिक जीन.
And the last question, question number 10 is the Klinefelter syndrome is identified by one of the following carry top. बघितलं 2020 मध्ये पण हा क्वेश्चन विचारला, म्हणजे सिंड्रोम्सवरती क्वेश्चन्स विचारतात. म्हणजे हेही फिक्स करून घ्या, सिंड्रोमवरती विचारतात, पेडिग्रीवरती विचारतात. सो जेनेटिक्समधून मॅक्झिमम क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स तुम्ही अचीव करू शकता जर जेनेटिक्स प्रॉपरली केलं तर. कुठले टॉपिक्स करायचे हे तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरूनच समजणार की त्याच्यामधले कुठले टॉपिक्स तुम्हाला परफेक्ट करायचे. क्लिनफिल्टर सिंड्रोमबद्दल विचारले बघा. 45XO, 45XY, 47XXY, 45XX. ऑब्वियसली क्लिनफिल्टर सिंड्रोम काय, ट्रायझोमी आहे. ट्रायझोमी कुठं आहे तर ट्रायझोमी आहे, टोटल पेयर ट्रायझोमी आहे 47XXY. सो ट्रायझोमी आहे XXY, म्हणजे तिथे काय असायला पाहिजे होतं, XY असायला पाहिजे, पण इन्स्टेड ऑफ XY व्हॉट हॅपन्स, XXY तयार झालेला आहे. त्यामुळे काय झालं, नॉर्मली किती क्रोमोझोम्स प्रेझेंट असतात तर 46, म्हणजे 23 पेयर्स असतात आणि 46 क्रोमोझोम असतात. 46 क्रोमोझोम म्हणजे इन्क्लुडिंग XY, पण इथे XY न असता XXY झालं आहे आणि त्यामुळे काय झालं, 47 क्रिएट झाले आणि 47 काय XXY, म्हणजे मेलमध्ये एक X एक्स्ट्रा झालेला आहे. In this way you can see in this diagram in the Klinefelter's karyotype. And in this way we have completed all the questions from 2011 to 2020 up to the 2020. जेनेटिक्स वरती जेवढे काही क्वेश्चन्स आलेले ते आपण ते सगळे कव्हर केलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात मॉलिक्युलर बायोलॉजीवरचे क्वेश्चन्स. सो थँक्यू सो मच.